नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमच्या तडका मसाला कुकिंग चॅनलमध्ये। आज आपण करणार आहोत धाबा स्टाईल पनीर मसाला। चला तर मग करूया सुरुवात। मी दही घेतली आहे, ही घरचीच दही आहे, घरी बनवलेली। दही घ्या 2-3 चमचे। आपले पनीरच्या क्वांटिटीवर अवलंबून असतं दही किती घ्यायचं आपल्याला पनीर मॅरिनेशन करून घ्यायचं आहे पनीरचं, त्यासाठी मी दही घेतली। दही घेतल्यानंतर आपण त्यात कोरडे मसाले टाकूया। मी धना पावडर टाकली 2 चमचे, 1 चमचा लाल तिखट, 1 चमचा काळा मसाला। तुम्ही तुमच्या आवडीनुसार तुम्हाला हवं इतपत मसाले वापरा तुम्ही। मी 200 ग्रॅम पनीरसाठी वापरत आहे हा मसाला। थोडी हळदी पावडर, या मसाल्यांमध्येच मीठ टाकणार आहे मी। 1 चमचा मीठ घेतला आहे मी पनीरसाठी, तुम्ही स्वादानुसार घ्यायचं आहे। हे सगळे जिन्नस आपल्याला एकत्रित मिक्स करायचे आहे छान। आता त्यामध्ये आपण पनीरचे क्यूब्स टाकणार आहोत। तुम्ही माझ्या प्रकारे करून बघ। पनीर बटर मसाला खूप छान बनतो। तुम्ही बाहेरचं खाणं विसराल। हॉटेलमध्ये अगदी कमी जास्त पैशांमध्ये अगदी कमी क्वांटिटी मिळते, सगळ्यांचं पोट देखील भरत नाही। तुम्ही घरी करून बघा, तेवढ्या किमतीत आपले सगळ्यांचं जेवण होईल आणि टेस्ट देखील अप्रतिम असते। शिवाय घरी केलेलं कधी पण हायजेनिकच असतं। आता या सगळ्या पनीरच्या तुकड्यांना आपण मॅरिनेशन छान लावून घेतलं आहे। आता आपण ग्रेव्हीची तयारी करू। टोमॅटो, कांदा, लसूण, मिरची, अद्रक, काजू बदाम भिजवलेले आणि त्यात थोडे पांढरे तीळ घेतले। इतकं साहित्य मी घेतलेलं आहे, डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तसं मेन्शन करेल मी। एक तवा घ्या, तव्यावर कांदे छान भाजायचे। आपल्याला कांद्याचा कलर चेंज होऊ द्यायचा नाही आहे, कांद्याचा कलर थोडा पांढरा दिसला पाहिजे। बटर मसाला म्हटलं तर तो काळपट दिसत नाही, लालसर दिसायला हवा, जास्त तिखट देखील नसतो तो। कांदे तव्यावर भाजायला टाकले। थोडं तेल टाकायचं आहे आपल्याला, तेल थोडं टाकायचं आहे, जास्त टाकायचं नाही आहे। त्यातच सगळे टोमॅटो, अद्रक, लसूण, कोथिंबीर हे देखील जिन्नस टाकायचे आहेत आपल्याला। कांद्याचा कलर चेंज नका होऊ दे फक्त। टोमॅटो टाकले, मी 2 टोमॅटो घेतले, 1 इंच आलं, 10-12 लसणाच्या पाकळ्या। तव्यावर छान परतून घ्यायचं आपल्याला। फक्त त्याच्यातला कच्चा वास काढून घ्यायचा आहे, कलर बदलू द्यायचा नाही आपल्याला। बघा या प्रकारे करायचं आहे। याच्याने ग्रेव्ही खूप छान बनते, कलर देखील सेम हॉटेलसारखा बनतो, टेस्टला तर अप्रतिम बनते, खूप छान होते। त्यात कोथिंबीर टाकूया। मी कोथिंबीर थोडी धुवून घेतली आहे। कोथिंबीर देखील कमी वापरावी, जास्त वापरायची नाही आपल्याला, भाजीचा कलर चेंज होऊन जाईल नाहीतर। आता हे सगळे मिक्सरमधून काढायचं आहे गार झाल्यावर। आता आपण कढईत तेल घेऊया। 1 ते 1.5 चमचा मी तेल घेतलं आहे, 1 चमचा तूप घेतलं आहे, गावरान तूप, आणि त्यातच मी बटर टाकणार आहे। मी बटर आणि तुपामध्ये देखील करू शकले असते, पण तेल टाकल्याने बटर लवकर जळत नाही, भाजीची टेस्ट पण छान। आणि भाजीचं नावच ते पनीर बटर मसाला म्हटलं तर बटर वापरायलाच हवं, बटरने खूप छान टेस्ट येते। आता हे जिन्नस आपलं गार झालं आहे, आपण त्याची पेस्ट करूया छान। बघा मी कांद्याचा कलर चेंज होऊ दिला नाही आहे, याची पेस्ट करून घेऊया। हे गरम झालं का तेल, त्यामध्ये तो वाटलेलं वाटण टाकायचं आहे आपल्याला। छान तेल सुटस तर परतायचं आहे मंद गॅसवर। तुम्हाला माझ्या रेसिपीज आवडल्यास मला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा। मी नवीन असल्याने मला तुमच्या सपोर्टची गरज आहे। तसेच एक व्हिडिओ बनवण्यासाठी खूप वेळ लागतो, त्यामुळे तुमचे एक लाईक माझ्यासाठी नक्की करा। आता मी तव्यावर 1 चमचा तेल घेतलं आहे, यामध्ये आपण पनीर देखील तळून घेणार आहोत। पनीरचा कलर बघा किती छान येतोय, हे बघूनच तोंडाला पाणी येतंय ना। तेलामध्ये आपण पनीर टाकूया। शक्यतो मी तव्यावरच करते, तळणीचे पदार्थ छान होतात। छान तळून घ्यायचं आहे आपल्याला। हे तेल सुटस तर याच्यामध्ये दहीचं मॅरिनेशन खूप छान झालं आहे। आपल्याकडे वेळ असेल तर आपण कमीत कमी पनीर 1 तास तरी बाजूला मॅरिनेशन करून ठेवायला हवं। मॅरिनेशननी छान टेस्ट येते भाजीला, ग्रेव्ही देखील अप्रतिम लागते चवीला। बघा किती छान तेल सुटलंय, कलर बघूनच तोंडाला पाणी येतंय। छान परतून घेऊया आपण तेलामध्ये।
हॉटेलसारखी भाजी खायची म्हटलं तर थोडा पेशन्स हवा, त्यामुळे थोडी तयारी देखील हवी. कधीतरी घरी असा चमचमीत बेत करा आणि सगळ्यांची वाहवा मिळवा. सगळेजण खाऊन खुश होतील. हा मसाला देखील आपला परतत आला आहे. तेल सुटलं आहे बाजूला. त्यात मी मीठ टाकते थोडं. स्वादानुसार तुम्ही मीठ टाकायचं आहे. पनीरची क्वांटिटी बघून घरात किती मेंबर आहेत त्याच्यावरती मीठ टाकताना लक्षात ठेवायचं आपण पनीरमध्ये देखील मीठ टाकलं आहे. आता मी थोडा कलर येण्यासाठी यामध्ये लाल मिरची पावडर टाकली आहे. कांद्याच्या वाटणात बाकी मसाले मी पनीरमध्येच टाकले आहेत. अगदी थोडे मसाले टाकले या वाटणामध्ये आणि ते मसाले देखील परतून घ्यायचे आहेत. आता मिक्सरचं भांडं घेऊया. त्यामध्ये आपण भिजवलेले बदाम काजू वाटून घ्यायचे आहेत. तीळ, पांढरी तीळ देखील भिजवली आहे मी. भिजवल्याने ग्रेव्ही छान रिच थिक बनते. पाणी टाकून वाटून घ्यायचं. आता उरलेल्या तिळीचं पाणी टाकून घेऊया आपण. त्याची छान पेस्ट बनवूया. छान झाली बघा पेस्ट. किती क्रीमी दिसते आहे. टेक्स्चर एकदम छान आलंय त्याचं. आता आपण ग्रेव्ही बघूया. हा मसाला देखील परतला आहे. त्यामध्ये मी थोडं पाणी ओतते. मिक्सरच्या भांड्यामधून काढलं, त्याच भांड्यामध्ये थोडं पाणी घेतलं आहे मी. एकीकडे आपण पाणी गरम करून ठेवूया. आता मी यामध्ये काजूचं मिश्रण टाकणार आहे. काजू बदामची पेस्ट टाकणार आहे या मसाल्यामध्ये. ती देखील छान परतून घ्यायची आहे. आता तव्यावर केलेला आपण पनीरचा मसाला तो देखील यामध्ये टाकायचा आहे. किती छान दिसतंय. डोळ्याला बघूनच खाऊ वाटतंय. छान वाटतंय ते बघायलाच. सगळं छान मिक्स करून घ्यायचं आणि त्याच तव्यावर थोडं गरम पाणी करायचं. तव्याला मसाला लागलेला आहे म्हणून गरमच पाणी टाकायचं आहे आपल्याला भाजीला. गरम पाणी टाकल्याने कलर छान येतो भाजीला. हे सगळे जिन्नस शिजलेलं आहे त्यामुळे ही भाजी करायला वेळ लागत नाही. आता मी वाटीत 1 चमचा कॉर्नफ्लॉवर आणि 3 चमचे मिल्क पावडर घेतली आहे. ऑप्शनल आहे. आम्हाला थिक भाजी आवडते थोडी. याच्याने टेस्ट छान येते. थिकनेस येतो चांगला. मी याऐवजी क्रीम देखील वापरू शकतात. मी मिल्क पावडर वापरते आहे. हे एकत्रच भिजवून आपल्याला यायचं भाजीमध्ये टाकून घ्यायचं आणि एकसारखं हलवत राहायचं आहे. मीडियम टू लो फ्लेम गॅसवर. तर भाजी छान उकळून घ्यायची आहे आपल्याला. कॉर्नफ्लॉवर जास्त वापरायचं नाही. मी 1च चमचा घेतला आहे. 3 चमचे मिल्क पावडर. मी साहित्य डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मेन्शन करेल, ते चेक करून घ्या तुम्ही. आता एक सिक्रेट ट्रिक्स माझी, मी भाजी झाल्यानंतर वरून पण फोडणी टाकते. त्याच्याने छान सुवास येतो. रंग देखील सुरेख येतो. मी एका कढईत 1 चमचे तेल घेतलं आहे. थोडं तूप घेतलं आहे. थोडं यामध्ये बटर टाकणार आहे. तुम्ही वाटल्यास तूप आणि बटरचा वापर करू शकतात. अगदी थोडं घ्यायचं आहे. त्यामध्ये आपण बटर देखील टाकूया. बटर मसाला म्हटला तर बटर भरपूर वापरायचं आहे. ते कंजूसी करायची नाही आहे. टेस्ट खूप छान लागते बटरने. आता यामध्ये मी 1 चमचा जिरं टाकणार आहे. फक्त जिऱ्याची फोडणी देणार आहे मी. आणि 1 चमचा लाल काश्मीरी तिखट टाकणार आहे. ही फोडणी वरून घातल्याने भाजीला छान टेस्ट येते. कलर देखील अप्रतिम येतो. बघा, दिसतंय ना छान डोळ्याला. आपली भाजी खूप छान दिसते आहे. आता सगळ्यात शेवटी आपण त्यामध्ये कसुरी मेथी हातावर क्रश करून टाकणार आहोत. हॉटेलसारखी ग्रेव्ही म्हटली तर कसुरी मेथी ही टाकायलाच हवी. किती छान भाजी बनली आहे आपली. सेम हॉटेलसारखा पनीर बटर मसाला आपला रेडी आहे. आपण ही भाजी नान बरोबर, पराठ्यांबरोबर, पुरीबरोबर, चपात्यांबरोबर देखील खाऊ शकतो. मला आज पुरी बनवायला वेळ मिळाला नाही. मी चपातीबरोबर सर्व करणार आहे. चला सर्व करून घेऊया ही भाजी. माझी रेसिपी कशी वाटली मला कमेंटद्वारे नक्की कळवा. ताट करून घेतलं आहे जेवणासाठी. या मंडळी आपण जेवण करून घ्या.
पनीर बटर मसाला मस्ट ट्राय रेसिपी आहे, तुम्ही नक्की ट्राय करा. मला कमेंट करा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्स फॉर वॉचिंग.